नमस्कार, मी मोरेश्वर गोसावी। आज तुमच्या सपोर्टमुळं माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, नाहीतर माझ्या एकट्यानं काय पितळी मारून झाली असती। आजचा विषय आहे कुणी वोट देता का वोट। कारण सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि सगळीकडे निवडणूकचे आपल्याला माहिती आहे निवडणुकीमध्ये काय नेते मंडळी आपापल्या घरी येतात आणि म्हणतात कुणी वोट देता का वोट। तर आपण म्हणतो आपल्याला विकासाला वोट द्यायचा आहे, पण काही लोकांना विकासाची परिभाषा कळतच नाही। विकास कशाला म्हणतात नेमका। तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, ज्या मंत्र्यांची आमदार खासदारांची मुलं विदेशात शिकायला आहेत किंवा ते तिथं स्थायिक झालेले आहेत त्यांना तुम्ही अजिबात वोट करू नका। कारण ते त्यांच्या मुलाचं भविष्य विदेशात बघत आहेत, तर तुमच्या मुलासाठी ते उच्च दर्जाचं शिक्षण उच्च दर्जाची शाळा काय निर्माण करणार। कारण ते त्यांच्या मुलाचं भविष्य भारतात बघत नाहीत, ते विदेशात बघत आहेत। या नेते मंडळीकडे किंवा सरकारकडे कुंभमेळ्यासाठी करोडो रुपये आहेत, पण सरकारी शाळांसाठी लाखो रुपये सुद्धा नाहीत। लाखो काय हजारो रुपये सुद्धा नाहीत। आज सरकारी शाळांची अवस्था बघा, सरकारी दवाखान्याची अवस्था बघा, किती बिकट होत चाललेली आहे। मी ज्या शाळेमध्ये शिकलेलो आहे त्या शाळेची अवस्था आज मी जाऊन बघितली, अक्षरशः मला वाईट वाटलं। कारण आपण आहे ना नेहमी वोट देताना हा विचार करायला पाहिजे, काही एक सुशिक्षित सज्जन माणसालाच वोट दिलं पाहिजे। ह्या नेते मंडळींच्या लोभाला बळी पडून वोट देऊ नये। कारण याच्यामध्ये आपल्या मुलांचं भविष्य हे अंधकारमय होत चाललेलं आहे। आज सगळीकडे आपण बघतोय भ्रष्टाचार, घुसखोरी, लालच हे वाढत चाललेलं आहे। तर आपल्याला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला फक्त 3च गोष्टी ह्या देशामध्ये आणायच्या आहेत मताद्वारे। ते शिक्षा, न्याय आणि कानून, हे स्वास्थ्य। याच्यामध्ये जर आपण प्रगती केली तर नेहमीच नक्कीच आपण आपल्या पिढ्यांचा आपण जे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांचे मुलं विदेशात शिकवतात आणि आपल्या मुलांना सरकारी शाळा म्हणजे तिथं शिक्षण तर नाहीच, शिक्षकही नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि आता सरकारनं तर अजून एक नवीन GR काढला आहे की जो प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेईल त्याला महिन्याला 2000 रुपये देण्यात येईल। सांगा आता, आणि जो सरकारी शाळेमध्ये जाईल तर त्याला काही मिळणार नाही। मग ते सरकारी शाळा आपोआपच बंद होतील आणि तिथे मग नेते लोकांचे जे मॉल आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत ते उभारतील।